आज दिवसभर कॉलेज करून खूप बोर झालं होतं, तर म्हटलं चला कुठेतरी बाहेर जाऊ, फिरून येऊ, काय तर खाऊन घेऊन येऊ. तर चला तर मग आपण आता कॅनॉटला जाऊन येऊ. चला तर फायनली आता कॅनॉट गार्डन मध्ये आलेलो आहे आणि इकडे बघू शकता तुम्ही कॅनॉट गार्डन आहे तिकडे समोर. तुम्हाला दाखवत मला गार्डन मध्ये जायचं होतं आता बसायला थोडं निवांत, पण काही कारणास्तव गार्डन बंद आहे. इकडे मागं बघू शकता तुम्ही गार्डन आहे, महाराणा प्रताप सिंग उद्यान असं कॅनॉटच्या गार्डन असं नाव आहे. इकडे बघू शकता काही दुकाने आहे, तर आपण बघूया काय करायचं आता. तरी जाऊया समोर. खूप बोर झालं होतं आणि इकडे मोबाईलची शॉपची दुकान आहे आणि आता आहे सध्या आपण कॅनॉटमध्ये आलेलो आहे. तर चला कॅनॉट गार्डनमध्ये आलं. माझा फ्रेंड बोलला त्याला त्याच्या चष्म्याची फ्रेम बघायची आहे, तर आधी लेन्स कार्टमध्ये जाऊन त्याचे डोळे तपासून बघूया काय आहे त्याचं. सगळे त्यांची फ्रेम बघत होते, तर चला तर मला आपण पण एकदा ट्राय करून बघूया कोणती फ्रेम आपल्याला चांगली दिसते. ना त्यांचे लेन्स कार्टमधनं डोळे चेक करून झालेले आहे आणि त्यांनी त्यांची फ्रेम तयार करायला टाकली आहे. त्यांची फ्रेम 2-3 दिवसात येणार आहे. तर आता एवढं फिरून थोडं जमलं तर 2-3 दिवसात परत यावं लागेल फ्रेम घेण्यासाठी. तर आता थोडं पोटा पाण्याची सोय करावं म्हणून दिसतात 2-3 दुकानं, तर बघूया कोणतं दुकान ठीक वाटते. तर चला तर बघूया. एक कोल्ड कॉफी ऑर्डर केली आणि मी आता फ्रेंच फ्राईज आणि एक पिझ्झाची ऑर्डर दिलेली आहे. तर ती ऑर्डर आपली येईपर्यंत आपण तोपर्यंत कोल्ड कॉफीचा आनंद घेऊ. आता पेटपूजा करून झालेली आहे, तर आता जाता जाता एकदा पाणीपुरी खायची खूप इच्छा होत आहे. तर असं बघू आता खाऊ का नाही, तर चला तर खाऊच. संध्याकाळी मेसला जायचं टेन्शनच नाही. तर फायनली कॅनॉटचं गार्डन ओपन झालेलं आहे. बघा माझं नशीब. तर चला बघूया कॅनॉटच्या गार्डन मध्ये जाऊया आता, एक्सप्लोर करूया. नवीन झालं हे आपले ते सबस्क्रायबर भेटले आहे, सांगा बाय. फॉलो करा, सबस्क्राईब करा. हाय सबस्क्राईब करा, सबस्क्राईब कीजिए. तर चला आपले भेटले असं आता. अरे बाई तर तिकीट आहे, तर मित्राला बोललो मी तिकीट काढ आणि तो तिकीट काढतो आता कॅनॉट गार्डनचं. तर चला तोपर्यंत थांबूया आपण साईडलाच. आपले तिकीट भेटलेले आहे, तर बघू शकता आपले तिकीट कसे आहे. तर बघूया चला आपण कॅनॉटच्या गार्डन मध्ये एक्सप्लोर करूया आता. फर्स्ट टाइम तिकीट काढून आलेलो मी, आधी तिकीट नव्हतं. आणि आधी हा जो महाराणा प्रताप सिंगचा तुम्ही जो पुतळा बघत आहे तो पुतळा पण आधी नव्हता, आताच हा झालेला आहे. आणि बघू शकता इथे पाणी गेले किती छान वाटते, किती छान बनवले इथे बघू शकता. बघा गार्डन एवढं छान झालेलं आहे, बघू शकता तुम्ही सगळं व्यवस्थित. आम्ही इथं खाली पण मस्त व्यवस्थित त्यांनी गवत बिवत आणि बसण्यासाठी भारी जागा केलेली आहे. तर चला तर आपण त्याच जागेवर जाऊया, बघूया कशी. आणि आता फोटो बिटो काढणं झालेले आहेत, काढत आहे. आणि आता खाली आलो इथे. इकडे बघू शकता पण खूप छान असं त्यांनी केलं आहे. आता नवीन इथे बसण्यासाठी खूप छान जागा आहे मध्ये. तर मी त्याच जागेवर चाललो आहे. इथे एकदम सगळं व्यवस्थित आहे, तुम्ही पण येऊ शकता. थोडं रिलॅक्स जीवाला, टेन्शन असं जायचं. नंबर 1 बघा, नंबर 1 फोटोशूट पण नंबर 1 घेऊ शकतात. तुम्हाला वाटत असेल की मी एकटाच आहे, पण मी एकटा नाही आहे. माझ्यासोबत माझे फ्रेंड्स पण आलेले आहेत, पण त्यांना कॅमेऱ्यामध्ये यायला भीती वाटते. भीती नाही वाटत, काय म्हणते त्याला, जाऊ समजून घ्या. तर ते कॅमेऱ्यात येत नाही. तर बघूया आणखीन फिरूया, थोडं समोर जाऊया आणि जसं जसे अंधार होईल तसं चालल्या जाऊया. नुसतंच फिरून चालत नाही म्हटलं, म्हणून थोडंफार व्यायाम करावं म्हटलं, तर इथं थोडा व्यायाम करत आहे मी. गार्डन फिरून आता माझे पाय थकलेले आहे. आता मला तब्येत खराब नाही, तर मी व्यायाम केला. थोडं व्हिडिओ सोबत कॉलेज सोबत तब्येतीची पण काळजी घेणं खूप गरजेची आहे. त्यामुळे मी थोडं एक्सरसाइज केली. तर आता मला जायची इच्छा तर नाही आहे इथनं, पण मग जावं लागेल. कारण जर उशिरा गेलो तर मेसमध्ये खूप गर्दी होईल आणि मग मला परत कालच्यासारखं उशीर होईल जेवायला. 10, 10:15, 11 किती पण होईल. आणि मला अभ्यास पण आमचं सबमिशन आहे या महिन्याच्या लास्टला. तर चला तर मग जाऊया. बघू शकता तुम्ही. तरी एकदा तुम्हाला एक शेवटची झलक दाखवतो मी कॅनॉट गार्डनची. तुम्ही पण या, नक्की व्हिजिट करा आणि थोडं लवकर या. माझ्यासारखं एवढं उशीर येऊ नका, म्हणजे फोटो व्यवस्थित येतील. तर चला आत्ताच मी कॅनॉटच्या गार्डनमधून बाहेर पडलेलो आहे. तर आता झालं आपलं कॅनॉट एक्सप्लोर करून आणि मनाला पण शांती भेटली. दिवसभराचा थकवा पण दूर झाला. आता घरी जाऊन करावा लागेल अभ्यास. तर चला तर मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.
धन्यवाद. टाटा बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुमच्या घरच्यांना पण दाखवा.